नाशिक जिल्ह्यातील येवला नगर परिषदेमध्ये प्रशासकीय काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही आंदोलकांनी केला आहे. याच अनुषंगाने आपण त्या आंदोलकांशी चर्चा करूयात. दादा, काय सांगणार, काय मागणी आहे आपली? प्रशासकीय काळामध्ये ना बरंच काम झालेलं आहे. आता आम्ही काढलं होतं मेन रोडचं. तर वर्क ऑर्डर एस्टिमेटमध्ये साईडला गटार करणे, त्याच्यावर ढापे टाकणे, पण तिथे कुठेही काम झालेलं नाही. त्यासंबंधी आम्ही तक्रार केली. पण जे अधिकारी आहे ते कुठल्याही प्रकारे जुमानायला तयार नाही आणि आता ते रिटायर झाले. तर ते कुठल्याही प्रकारे त्याच्यावर कारवाई करायला तयार नाही. तर आमचं एकच मागणी आहे की संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करावी आणि त्यातले त्यात जे सुतावणे साहेब आहे ते रिटायर झाले, पण त्यामध्ये त्यांनी कर्तव्यात कसूर केलेली आहे म्हणून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊन त्यांचा जो निवृत्तीनंतर जो फंड आहे तो अदा करू नये व योग्य ती कायदेशीर प्रक्रिया राबवून कारवाई करावी. तसेच जो ठेकेदार आहे दत्तस्वामी कन्स्ट्रक्शन यांच्यावरही कारवाई करून त्यांचा जो परवाना आहे तो निलंबित करावा, अशी आमची प्रथम मागणी. एकंदरच गेल्या 2 दिवसापासून उपोषण करीत आहे. दादा, काय सांगणार, उपोषणाचं कारण काय? उपसनचं कारण असं आहे की 2023 ते 25 मध्ये जे इंद्रनील कॉर्नर ते जबरेश्वर खुंट या ठिकाणी भुयार गटार ज्या बांधण्याचे आदेश नमूद होते वर्क ऑर्डरमध्ये, तसं न करता काही लोकांनी बिले काढून घेतले. म्हणून आमची एकच मागणी आहे की दत्त कॉन्ट्रॅक्शन यांचा परवाना रद्द करण्यात यावा व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. एकंदरच भ्रष्टाचार झाला आहे का यात? हो, कारण की तिथले लोक स्वतः त्या गल्लीमधले मेन रोडचे सांगतात तिथं कोणत्याही पद्धतीचे गटार झालेले नाही, कोणत्या जाळ्या टाकलेल्या नाही. ते आमच्याकडे त्याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहे. आता आम्ही प्रशासनाला हे पुरावे घेऊनच या ठिकाणी आम्ही बसलेलो आहे. एकंदरच भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे गटर योजना ही फेल गेली आहे. याचाच फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून गेल्या 2 दिवसापासून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठी आंदोलन करीत असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. LS मराठीसाठी अशोक बिद्री, येवला, नाशिक.